हॅलो सर्वांना. स्वतःची आपली काही चूक नसतानाही जर आपल्याला एकटेपणा आला असेल काही कारणास्तव, तर आपल्याला ज्या पूर्वी गोष्टींना हव्याशा वाटणारे आपले लेकरं, बायको, नातेवाईक आणि जे आपले जिवलग होते ते, त्याच्यानंतर माणूस एकटं राहून राहून ना त्याला वाटतं की अरे नको ह्या गोष्टी, काही या गोष्टीत अर्थ नाही आहे, मी एकटाच बरा आहे, माझं जीवन एकटंच चांगलं आहे. कारण का ह्या गोष्टींपासून मला जर त्रास होतो तर ह्या गोष्टी दूर केलेल्याच बऱ्या, असं त्याचं मन, त्याचं दगडासारखं मन होतं. आणि त्याचीच काही चूक नसताना त्याला ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात, हे मुख्य कारण असतं. त्याची काही चूक नसताना देखील त्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात, हे त्याच्या मनात सतत चालत असतं की ह्या व्यक्तीमुळं मला आज हे सहन करावं लागतं, ह्या व्यक्तीमुळं आज मला हा त्रास आहे. सतत त्याच्या मनात ते चालू असतं, विचारात चालू असतं. तो सतत त्या माणसाला, त्या व्यक्तीला तो मनातून मनात त्याच्या मनातल्या भावना तो बोलत असतो. अरे ही व्यक्ती इतकी घाणेरडी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, इतकी घाणेरडी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि हिच्यामुळं हा मला त्रास, आणि माझी काही चूक नसताना. त्यामुळं तो आपल्या प्रियजनांपासून लांब जातो आणि त्याला एकटेच राहायला आवडते. ही वस्तुस्थिती आहे, हे मी पाहिलेलं आहे, हे मी पाहत आहे. धन्यवाद.